नमस्कार. श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक 36 शिवसहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, मुनिगणांनो, अशा प्रकारे श्री विष्णूंनी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिवसहस्रनाम स्तोत्राचा पाठ आरंभला. त्यामुळे शिवप्रभू अतिशय संतुष्ट झाले. त्यांनी श्रीहरींची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी जमवलेल्या सहस्त्र कमळातील एक कमळ हरण केले. पूजासमयी एक कमळ कमी आहे हे लक्षात येताच श्रीहरी व्याकुळ झाले. त्यांनी आपले नेत्ररूपी कमळच अर्पण केले. ती पराकोटीची भक्ती पाहून शिवप्रभूंचे हृदय करुणेने भरून आले. ते श्रीहरींनी स्थापन केलेल्या पार्थिव लिंगातून तात्काळ प्रकट झाले. तेव्हा शास्त्रोक्त स्वरूपातील अत्यंत तेजस्वी शिवजींना पाहून श्रीहरी कृतकृत्य झाले. त्यांनी महेश्वरांना आदराने नमस्कार केला. अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली. शिवजी म्हणाले, हे विष्णू, मी तुमचे मनोगत जाणले आहे. म्हणून देवकार्याच्या सिद्धीसाठी आणि दैत्यांच्या सहजतेने नाश करता यावा म्हणून मी तुम्हाला सुदर्शन चक्र देणार आहे. तुम्ही मला आत्ता ज्या स्वरूपात पाहत आहात ते स्वरूप सर्व लोकांना सुख देणारे आहे. याचे नेहमी ध्यान करा, त्यामुळे तुमचे कल्याण होईल. या रूपाचे रणांगणात स्मरण केल्याने देवांना विजय मिळून त्यांचे दुःख दूर होईल. त्यानंतर शिवप्रभूंनी आपल्या चरणातून उत्पन्न झालेले आणि सहस्र सूर्याच्या एकत्रित दीप्ती समान अत्यंत तेजस्वी असलेले सुदर्शन चक्र श्रीहरींना दिले. त्यांनी उत्तराभिमुख होऊन अत्यंत आदराने त्याचा स्वीकार केला. सुदर्शनाची प्राप्ती झाल्यामुळे विष्णूंचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी शिवजींना वारंवार नमस्कार केला व म्हणाले, जगतप्रभू, मी तुम्हाला शरण आहे. तुम्ही लोकांवर उपकार करणारे आहात, त्यांचे कल्याण करणारे आहात. तुम्ही मला हितोपदेश करा. तसेच मी कोणाचे ध्यान करावे, काय पठण करावे याविषयी काही सांगा. श्रीहरींची तळमळ पाहून भगवान शंकर संतुष्ट झाले व म्हणाले, विष्णू, माझे हे रूप, सहस्त्रनाम स्तोत्र आणि सुदर्शन चक्र महाफलदायक आहे. सर्व प्रकारचे उपद्रव शांत व्हावेत म्हणून तुम्ही माझ्या स्वरूपाचे ध्यान करावे. अनेकानेक दुःखांचा नाश व्हावा म्हणून माझ्या सहस्त्रनामांचा नित्य पाठ करावा आणि सर्व मनोरथांच्या सिद्धीसाठी हे परमोत्तम सुदर्शन चक्र धारण करावे, असे माझे सांगणे आहे. जे पुरुष या सहस्त्रनामांचे श्रद्धेने श्रवण पठण करतील त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. माझ्या कृपा प्रसादाने त्यांना स्वप्नातही दुःख प्राप्त होणार नाही. एखाद्यावर राजाकडून काही संकट आले तर त्याने या सहस्त्रनाम स्तोत्राची विधीपूर्वक 100 आवर्तने करावीत. त्यायोगे त्याचे कल्याण होईल. हे सहस्त्रनाम स्तोत्र रोगांचा नाश करणारे, विद्या आणि धन देणारे, अभिष्ट फल देणारे, पुण्यजनक आणि शिवभक्ती वाढवणारे आहे. जो मनुष्य ज्या उद्देशाने या स्तोत्राचे पठण करेल त्याचा उद्देश निश्चित सफल होईल. जो मनुष्य प्रातःसमयी माझी पूजा करून माझ्या समोर या स्तोत्राचा पाठ करेल त्याला अभिष्टकारक सिद्धी प्राप्त होईल. सायुज्य मुक्ती मिळेल. फार काय सांगू. जो मनुष्य या स्तोत्राचा भक्तिभावाने पाठ करेल त्याचा मी दास होईन, त्याची सर्व कार्ये करेन. ते ऐकून श्रीहरींना खूपच आनंद झाला. त्यांनी शिवजींना नमस्कार केला व म्हणाले, महादेव, तुम्ही आता अतिशय दयाळू आहात. तुम्ही माझ्यावर जी कृपा केली आहे तशीच कृपा नेहमी करत राहा. माझ्यावर नेहमी प्रसन्न राहा. तुमच्यावरील माझी भक्ती सतत वृद्धिंगत राहो आणि तुमच्याकडून सर्व भक्तांचे नेहमीच कल्याण होवो. त्या प्रार्थनेने शिवप्रभू अधिकच समाधान पावले. त्यांनी श्रीहरींना प्रेमाने स्पर्श केला व म्हणाले, विष्णू, तुमची माझ्यावर अविनाशिनी भक्ती राहील. सर्व देव तुम्हाला वंदन करतील, तुमची पूजा करतील. तुम्ही विश्वंभर नावाने प्रसिद्ध व्हाल. बोलणे पूर्ण होताच सर्व देवेश्वर भगवान रुद्र अंतर्धान पावले. त्यांचा आशीर्वाद आणि सुदर्शन चक्र प्राप्त झाल्यामुळे श्रीहरी फारच प्रफुल्लित झाले होते. स्वस्थानी गेल्यावर ते नित्यनेमाने शिवजींचे ध्यान करू लागले. शिवसहस्रनाम स्तोत्राचा पाठ करू लागले. त्यांनी आपल्या भक्तांनाही याचा उपदेश केला आहे. श्रोतेहो, शिवसहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य फार थोर आहे. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेणेच हिताचे होईल. हे महात्म्य श्रवण केल्याने ऐकणाऱ्याचे पाप नाहीसे होते. असो, तुम्ही मला जे विचारले त्याला अनुसरून मी निरूपण केले. आता तुम्हाला काय ऐकण्याची इच्छा आहे?
अध्याय 36 समाप्त.